नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं भगवानदादा ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपला हा प्लॉट आहे टोमॅटोचा. आता ह्याची लागवड आहे आपली 21 जानेवारीची. 21 जानेवारी ते आज किती तारीख आहे? 27 जानेवारी, म्हणजे 1 महिना आणि सव्वा महिना झालेला आहे ह्या प्लॉटला. तर या प्लॉटला ही जी ग्रीनरी आहे आणि ही जी क्वालिटी आहे काय, आणि आता 1 महिना 10 दिवसामध्ये आपण दाबलं ह्याला, तरी पानाची साईज बघा, ग्रीनरी बघा आणि फुलाची सेटिंग बघा. जवळ घे. हा 6 गावरान टोमॅटो आहे आणि पूर्ण असा आपला 1 एकरचा प्लॉट आहे. 6250 रोपं आपण एका एकरमध्ये बसवलेत. आणि हा जो प्लॉट दिसतोय तुम्हाला, एवढी ग्रीनरी वगैरे कसं काय, पानाची रुंदी वगैरे कसं काय, तर हे आपण कॉन्कर कंपनीचं CSP 10 आपण बेसल डोसमध्ये वापरलेलं आहे. तर सिलिकॉन क्रॉप सोल्युशन म्हणून आहे CSP 10. तर एवढा सुंदर खत आहे, तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, की आता हे जुनेच बेड आहेत. आपण मशागत पण केलं नाही, काकडी काढली टमाटर लावले आणि मल्चिंग केलं नाही आपण. बिगर मल्चिंग, बिगर मशागत, पहिलेच बेड, जुनेच बेड आहेत. आम्हाला जंगले साहेब म्हणले बेड करायची गरज नाही, फक्त तुम्ही आमचा बेसल डोस टाका. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, एक तुम्हाला कळकळीची विनंती की तुम्ही बेसल डोस टाकत असताना हे CSP 10 टाका, तुम्हाला असा रिझल्ट मिळेल. आणि एकदा लहानपणी झाड बनलं, एखादं बाळ लहानपणी बनलं की त्याला आजार बी येत नाही, काहीच नाही. आता तुम्ही बघितलं असेल की आता ही आपली बांधणी पण झालेली आहे आणि चांगले एवढे बुड आहेत, मोठाल्या फांद्या आहेत आणि सेटिंग तर काय अफलातून. आपले एवढे टोमॅटोचा आता 6वा प्लॉट आहे आपला. दर महिन्याला आपण 1 एकर, 1.5 एकर, 2 एकर टोमॅटो लावत असतो. आज काल माझा टोमॅटो गेला आहे, तिकडचा 1 एकरचा प्लॉट संपला आपला. 180 रुपये कॅरेट भाव झाला आहे. जरी टोमॅटोचा भाव जरी कमी झाला तरी आपण डगमगत नाही. दर महिन्याला आपण, मी ठरवलेलं आहे की दर महिन्याला 1 एकर, 1.5 एकर, 2 एकरपर्यंत लागवड करायची. तर समोर आपला उद्या 5 तारखेपर्यंत समोर 1-2 एकर प्लॉट लागणार आहे. तर हा जो प्लॉट आहे, हा बनण्याचा, व्हिडिओ बनण्यामागचं कारण एक आहे मित्रांनो, की आपण काम करीत असताना मन लावूनच करायचं, बेसल डोस द्यायचाच आणि कॉन्कर कंपनीचे CSP टाकायला विसरायचं नाही. आणि आपण भरपूर कंपन्या बघितल्यात, भरपूर साहेब बी बघितल्यात. आमचे गुरु आहेत जंगले साहेब, काय मित्र आहेत, सपकाळ बंधू आमचे काय. तर मला जंगले साहेब म्हणले होते तुम्ही गावरान खत. मी म्हणलं नाही साहेब, कसं करावं काय नाही, शिफारस होती गावरान खताची. ते म्हणले आमचं CSP टाका, गावरान खत देखील टाकायची गरज नाही. म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही येऊन बघू बी शकतात. आणि आता आपण यूट्यूब चॅनल काढलं नवीन, ते आमच्या यूट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, मित्रांना पाठवा. तुमचे कोणी शेतकरी ग्रुप असतील, शेतकऱ्यांना सांगा की बेसल डोस किती महत्त्वाचा आहे आणि बेसल डोसमध्ये CSP 10 किती महत्त्वाचं आहे. काय एखाद्या कंपनीला उगाच आपण एखाद्या कंपनीचं नाव घेत नाहीत. आपण कॉन्कर कंपनीचं, जंगले साहेबाचं, आमचे पवार साहेब आहेत, यांचं अंतकरणातून नाव घेतो. कारण प्रॉपर फोन केला की साहेब येऊन गायडन्स करतात. म्हणून सगळ्या शेतकऱ्याला विनंती राहील, विनाशुल्क मार्गदर्शन आहे जंगले साहेबाचं. आणि आपल्याला गेल्या एकरभरामध्ये त्यांनी 1500 कॅरेट काढून दिले. मी म्हणलो 1000 जरी निघाले साहेब तरी मी समाधानी. पण योग एवढा चांगला की गेला एकरभर प्लॉट संपला, आपल्याला 1500 कॅरेट टमाटर निघालं. भाव पण चांगला लागला आपल्याला. वरी 800-1000 रुपयापर्यंत भाव मिळाला, खाली 200 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे. अतिशय आनंद आहे. आणि आता दुसरा प्लॉट आपला चालू आहे, तिसरा हे येणार आहे आणि चौथा लागणार आहे. म्हणजे आपण टमाट्यातून आता महागार नाही आपली. आता आपण फक्त ऊस 10 एकर ठेवलाय आणि आणखीन आपला 10 एकरपर्यंत उन्हाळी हंगाम, पावसाळी हंगाम होणार आहे. तुम्ही सुद्धा कॉन्कर कंपनीचे सगळे प्रॉडक्ट वापरा आणि CSP 10 आवर्जून बेसल डोसमध्ये वापरा. धन्यवाद.